तीन किती वेळा आहे? 5 वेळा. पण पहिल्या वर्गमुळात 3 आहे ना ते शेवटपर्यंत आहे. दुसऱ्या वर्गमुळात 4 वेळा आहे. तिसऱ्या वर्गमुळात 3 वेळा आहे. चौथ्या वर्गमुळात 2 वेळा आणि शेवटच्या वर्गमुळात 1 वेळा. म्हणजे शेवटच्या वर्गमुळात पण पाठीमागचं वर्गमुळ आहे. सगळ्यासाठी 5 वेळा वर्गमुळाचे नाही. या ठिकाणी समजा 2 2 2 असतं तर आपल्याला पाया 2 झालेला असता. आता वर्गमूळ 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 आहे. वर्गमूळ म्हणून 2 लक्षात ठेवायचं. 2 चा n वजा 1 किती वेळा आहे? 5 वेळा. नंतर बघू आपण. सूत्र तर लक्षात घ्या आणि छेदस्थानी 2 चा n आणि पाया 3 आहे. इथं काय वापर करायचा? 3 पाया आहे आणि त्याच्या डोक्यावरती 2 2 कुठून आणलं तर वर्गमूळ आहे म्हणून n 3 किती वेळा आहे? 5 वेळा. म्हणून 2 चा 5वा वजा 1 आणि खाली 2 चा n म्हणजे 2 चा 5वा. 3 चा 2 चा 5 म्हणजे 2 चा 5 म्हणजे 32. 32 वजा 1 31 आणि खाली 2 चा 5वा म्हणजे 2 चा 5वा म्हणजे 2 चा 5वा आहे 25 नाही. 2 चा 5वा 32 आणि पाया 3 आहे. हा 3 पाया. वर्गमूळासाठी 2 5 कुठून 3 5 वेळा म्हणून वरती 1 वजा करायचा 2 चा 1 वजा 1 आणि खाली 2 चा 5वा 2 चा 1 तसा 2 चा 5वा 32 आता 1 केला 31 2 चा 31 आला का खाली मात्र 2 चा 5वा म्हणजे 32 खाली 32 तर वर 31 खाली 32 तर वर 31 खाली 34 आलं तर वर 31 खाली 35 आलं तर वर 34. छान. किती जेव्हा 3 असते तेव्हा 3 किती जेव्हा 2 असते तेव्हा इथं 2 जेव्हा इथं 5 असते तेव्हा इथं 5. छान.